भिवंडी शहराच्या सीमेवरून वाहणाऱ्या कामवाडी नदीमध्ये जलपर्णीचा विळखा पडलेला होता आणि तो जलपर्णीचा विळखा मागील 2 दिवसांमध्ये झालेल्या पावसामध्ये या नदीपात्राची पात्रता वाढल्यानंतर, पाण्याची पातळी वाढल्यानंतर ही संपूर्ण जलपर्णी वाहत येऊन या पुलाखाली अडकून पडली होती आणि या पुलाखाली अडकून पडल्यामुळे येथील जो पाणी प्रवाह होता तो थांबलेला होता आणि त्यामुळे कुठेतरी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असती अशा बातम्या काल सर्वत्र झळकल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाला जाग आलेली आहे आणि आता त्यानंतर या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं एका पोकलनच्या माध्यमातून या नदीपात्रातील, कामवाडी नदीपात्रातील जी जलपर्णी आहे ती काढण्याचं काम आता युद्धपातळीवर सुरू केलेलं आहे। आपण पाहू शकता ज्या पद्धतीनं या पुलाच्या परिसरामध्ये जी असलेली जलपर्णी आहे, मोठ्या प्रमाणात जलपर्णी अडकून पडली होती, ज्यामुळे येथील पाणी प्रवाहाचा जो मार्ग होता तो कुठेतरी बंद झाला होता। परंतु आता येथील मार्ग मोकळा करण्यासाठी, येथील जलपर्णी काढण्यासाठी पालिकेनं पोकलनची व्यवस्था केलेली आहे। त्या माध्यमातून मोठा असा जलपर्णीचा साठा या ठिकाणी काढला जातोय आणि ही जलपर्णी संपूर्ण काढली तर पुन्हा येथील जो पाणी प्रवाह आहे तो सुरळीत होऊ शकतो। आपण पाहू शकता ज्या पद्धतीनं पोकलनच्या मदतीनं मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा साठा जो आहे तो या ठिकाणी काढलेला आहे आणि हे काढणं गरजेचं होतं। अन्यथा शहरातील ज्या नद्या, कामवाडी नदी असेल किंवा पुढच्या खाडीच्या क्षेत्रालगत असलेल्या झोपडपट्टी भागात, त्यासोबतच शेलार ग्रामपंचायत हद्दीमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असती। वेळेच पालिकेनेही खबरदारी घेतल्यामुळं आता तरी या ठिकाणी जी जलपर्णी आहे ती काढण्याचं काम युद्धपातळीवर ते सुरू केलेलं आहे। भिवंडी संजय भोईट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।